हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज बदाले ठरले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार। सोमनाथ बदाले यांचा सोनखेड गावकऱ्यांच्या वतीने सत्कार। सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला। या कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या 6 कीर्तन रत्नांमधून हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज बदाले विजेते ठरले। त्यांना विनेच्या स्वरूपातील चांदीचे आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधून एकूण 108 कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीने शोधून आणले होते। प्रत्येक भागात त्यापैकी 3 कीर्तनकारांनी चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर केली। या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठी वाहिनीने 2 दिग्गज कीर्तनकार व परीक्षक हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटील व हरिभक्त पारायण राधाताई सानप यांच्यावर सोपवली होती। सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार म्हणून सोनपेठ येथील रामानाचार्य हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज बदाले यांची निवड झाल्याबद्दल रविवार दिनांक 20 जुलै रोजी सोनपेठ येथे हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज बदाले यांचा परमेश्वर घुगे, उद्धव गीते, दिलीप मोहिते, रामा मोहिते, धनु घुगे, उमेश मोहिते, बाळू माने, अश्रुभा घुगे, मारुती घुगे, अनिल घुगे, गणेश घुगे, मुन्ना शेख, गोपीनाथ मित्र मंडळ, असंख्य युवा तरुण व गावकऱ्यांच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। आशिष मुंडे, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ। सोनपेठचे भूमिपुत्र म्हणून सोनपेठ तालुक्यात विविध ठिकाणी आपला सन्मानित सत्कार केला जात आहे आणि महाराष्ट्राचे लाडका कीर्तनकार हा मान आपण पटकावलेला आहे। तर या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? खरं म्हणजे कालच्या आषाढी एकादशीच्या दिवशी सोनी मराठी या वाहिनीने मला महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा जो पुरस्कार दिलेला आहे, चांदीची जी विणा दिलेली आहे, सोनी मराठीने प्रथमच आयोजित केलेला हा जो सुंदर उपक्रम आहे, त्यामध्ये 108 कीर्तनकार स्पर्धक होते आणि 108 मधून 76, 76 मधून 36, 36 मधून पुन्हा 6 आणि 6 मधून 1 असा 108 मधून 1 महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, पूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले कीर्तनकार स्पर्धक आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि भगवान बजरंगबलीच्या कृपेनं, ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं हा पुरस्कार सन्मान मला मिळाला, याचा मला खूप आनंद आहे। आणि त्याबद्दल सर्व मलाच आनंद आहे असं नाही, तर माझ्या सर्व गावातील, परिसरातील, पंचक्रोशीतील, तालुक्यातील, नवे परभणी जिल्ह्यातील आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील सर्व भाविकांना तो आनंद झालेला आहे। हा एकट्याचा विजय नसतो, कुठलाही एखाद्या यशाचं शिखर गाठत असताना ते एकट्याचं नसतं, तर त्यामागे सर्वांच्या सद्भावना असतात, शुभेच्छा असतात। आणि म्हणून मी भारावून गेलेलो आहे। खरं तर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मी जिथे दिसेल तिथे, चौकात, गावागावात वेळ घेऊन ही सगळी मंडळी या ठिकाणी सन्मान करत आहेत। कारण या जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरीयसी या सर्व मंडळीच्या अंतकरणात एवढा आनंद आहे की आज सोनपेठ तालुक्याचं नाव, परभणी जिल्ह्याचं नाव मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या कीर्तन सेवेच्या माध्यमातून मी एक त्याला निमित्त आहे, माझ्या माध्यमातून गेलेला आहे। म्हणून आज सुद्धा या ठिकाणी श्री क्षेत्र सोनखेड येते माझ्या सासरवाडीमध्ये ही सगळी माझ्यावरती प्रेम करणारी आमचे तरुण मंडळ, या मंडळींनी परमेश्वर भाऊंच्या या घरी या सगळ्या मंडळींच्या अंतकरणात एक तीव्र इच्छा होती की सगळीकडेच महाराजांचे सन्मान होत आहेत, आपण सुद्धा महाराजांचा सन्मान केला पाहिजे। परंतु तुम्ही जो सन्मान केलेला आहे या सन्मानाच्या बाबतीत मी तुमचा नेहमी ऋणी असेल, असंच प्रेम तुमचं माझ्या पाठीशी असलं पाहिजे। आणि तमाम तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व मंडळींचं माझ्यावरती प्रेम आहे। आपण काय करू शकणार आहोत, पण वारकरी संप्रदायामध्ये जी मी केलेली आज गेल्या 2003 पासून ची आजपर्यंत जी सेवा आहे, त्या सेवेची पावती ज्ञानोबरायांनी मला दिलेली आहे। आणि मी आज आपल्या या तालुक्याकरता, शहराकरता, जिल्ह्याकरता, जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। आणि मी निश्चित ग्वाही देतो, लवकरच विदेश दौरा सुद्धा होणार आहे। आपल्या या तालुक्याचं, शहराचं, जिल्ह्याचं नाव विदेशात सुद्धा नेण्याचं काम आपण या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने करणार आहोत, मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि पुन्हा हे माझ्यावरती नितांत प्रेम करणारी ही सगळी तरुण मंडळ यांना सुद्धा मी आज या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। महाराज, सोनी मराठी वाहिनीवर आपण असताना आपल्या संकट घडलेला काही एखादा प्रसंग आपण सांगणार आहे जनतेला, आणि काय वाटलं होतं ज्यावेळेस आपण एक स्पर्धक म्हणून गेला होता, विविध त्या ठिकाणी कीर्तनकार होते, महाराज होते, आणि त्यामधून आज तुम्ही लाडका कीर्तनकार हा मान पटकावलेला, एक प्रसंग काय सांगणार आहे तुम्ही त्यात?
वाटलं? खरं म्हणजे मी एका अत्यंत ग्रामीण भागातून त्या ठिकाणी गेलो होतो. 1-2,000 ऑडिशन आलेले होते आणि त्यामध्ये 108 त्यांनी सिलेक्शन केले होते. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अनेक परिसरातून त्या ठिकाणी स्पर्धक आलेले होते आणि एका सरसी एक तयार होते. मी त्या स्पर्धेमध्ये उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत आपलं प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. या न्यायानं मी प्रयत्न करत राहिलो आणि भगवान परमात्म्याने तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने त्या प्रयत्नाला यश मिळालं. खरं म्हणजे जेव्हा माणूस मोठ्या मोठ्या ठिकाणी जातो, मोठ्या माणसांकडून काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि माणूस हा मरेपर्यंत नेहमी विद्यार्थीच असतो. त्यांनी अंतःकरणात पक्का निश्चय केला पाहिजे की मी विद्यार्थी, मला काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे. म्हणून मोठ्या माणसांकडून फार चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. जेव्हा मी त्या सोनी मराठी या टीमकडे पाहिलं, त्यांचं जे नियोजन व्यवस्था आहे, त्यांनी जे आमचा केलेला आदर सन्मान आहे, हे त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की आलेल्या व्यक्तीचा सन्मान कसा करावा, त्यांची व्यवस्था कशी करावी. ही सगळी मंडळी आमच्या अगदी येण्यापासून निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, परतीच्या प्रवासाची व्यवस्था इतकं सुंदर नियोजन ते करत आहेत आणि कीर्तनकारांचा सर्वांचा ते आदर या ठिकाणी कशा पद्धतीनं करावा हे ते आमच्या सर्किट हाऊस आणि सोनी मराठी यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. सोनखेड परिसरामध्ये गावकऱ्याच्या वतीने बदाले महाराज यांचा सन्मान केला जातो. हा सन्मान ठेवण्याचा कारण काय आहे आणि काय वाटतंय तुम्हाला आज महाराज आपल्या सोबत आहेत? कारण गावचे त्यांचं मूळ गाव हे सोनखेड आहे. सोनखेडचे बदाले महाराज आहेत. सोनखेड हे सोनपेठचा एक वार्ड आहे, म्हणजे सोनपेठ शहरचेच महाराज आहेत. तर त्यांचं कार्य अतिशय सुंदर आहे, मनानं निर्मळ आहेत, कार्यानं निर्मळ आहेत, म्हणून आम्ही अख्ख्या गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. आज त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर सोनी मराठीवर आज त्यांनी हा मान पटकावलेला आहे. काय वाटते आज तुमच्यावर? काय आनंद? आता तुम्ही सांगितलं की ही त्यांची जन्मभूमी आहे, गाव आहे त्यांचं, आणि आज सोनपेठचं नाव आज महाराष्ट्रभर सोनी मराठीनं आज पोहोचवलेलं आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं? आम्हाला अतिशय आनंद वाटतो याबद्दल. कारण का सोनपेठच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं आणि मराठवाड्याचं नाव त्यांनी उज्ज्वल केलंय. महाराजांनी असंच पुढील कार्य करावं आणि सगळं कार्य स्वच्छतेत करावं. कुठेही डाग गालबोट न लागता कार्य असंच केलं ना, आमचा आनंद द्विगुणात जाईल. महाराजाला आपण सन्मानित केले त्याबद्दल काय शुभेच्छा देणार आहे? आम्ही अशा शुभेच्छा देऊ की सगळ्या गावानं, एक तर महाराज आमचे खरं सांगायचं म्हणलं तर आमचे जावई असल्या कारण अख्ख्या गावाचे जावई, माझे एकट्याचे जावई ना अख्ख्या गावाचे जावई. आणि जसे सोनी मराठीचे लाडके तसे सोनपेठ शहराचे लाडके जावई. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटला. महाराज घरी आले तर आमचं मन भरावून आले. काय शुभेच्छा देणार आहेत आपण महाराजांना? आम्ही शुभेच्छा महाराजाला हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा देऊ की असंच कार्यक्रम करत राहावा, असंच आणि कुठे त्यांना आणि पुढे जाऊन राहावं.